राज्य सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्याची मोठी घोषणा केली। मात्र प्रत्यक्षात पहिल्याच यादीत केवळ 533 शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली। आकडेवारीच्या भाषेत बोलायची झाल्यास ही संख्या एकूण लाभार्थ्यांच्या केवळ 0.951% इतकी आहे, म्हणजेच महासागरात एका थेंबा इतकीच। उर्वरित लाखो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत। कर्जमाफीची घोषणा होऊन वर्ष उलटले, दरम्यान खरीप हंगामाची पेरणीही पूर्ण झाली। शेतकऱ्यांनी नव्या हंगामासाठी कर्ज, बियाणे, खते आणि इतर खर्चाची जुळवाजुळव मोठ्या अडचणीत केली। ज्या कर्जमाफीमुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळेल, त्याच प्रक्रियेला एवढा विलंब होत असेल तर त्या घोषणेचा प्रत्यक्ष उपयोग किती, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे। सरकारने मोठ्या घोषणांपेक्षा अंमलबजावणीला प्राधान्य देणे गरजेचे आहे। कर्जमाफीची प्रक्रिया इतक्या संथ गतीने सुरू राहिली तर 56 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम कधी जमा होणार हे देवालाच ठाऊक, अशी भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या अशा वाढवणाऱ्या घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। याच पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांप्रती सरकारची संवेदनशीलता अधोरेखित करणारे दावे वारंवार केले जातात। मात्र प्रत्यक्ष आकडेवारी वेगळेच वास्तव मांडत असेल तर अशा दाव्यांनी जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नाही। जनतेला आश्वासक शब्दांपेक्षा वेळेवर मिळणारी मदत अधिक महत्त्वाची असते। त्यामुळे प्रशासनाने गती वाढवून उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, हीच खरी अपेक्षा आहे। अन्यथा कर्जमाफीचा हा सुरू असलेला संत सरकारी खेळ शेतकऱ्यांचा उद्रेक घडवून आणू शकतो। अशाच घडामोडी व अपडेट्स सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।